नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमाने महिपतने 22 वर्षांपूर्वी तिच्यावरती हल्ला केल्याचं सत्य रविराज काकांना सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, रविराज काका आणि अर्जुन या दोघांनी मिळून महिपतची खूपच जास्त धुलाई केलेली असते आणि महिपतला पोलिसांच्या ताब्यात सुद्धा दिलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे प्रतिमाला 22 वर्षांपूर्वी महिपतने तिच्यावरती हल्ला केल्याचं आठवतं आणि कशा पद्धतीने हे सत्य ती रविराज काका आणि अर्जुनला सांगते आणि इथे महिपतची रवानगी कशा पद्धतीने जेलमध्ये होते ते आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता महत्त्वाची गोष्ट घडलेली असते आणि ती म्हणजे मैनावती आणि सदा लोखंडे हे दोघे जण पूर्णाजीला बेशुद्ध करून जे काही दागिने घेऊन पळून जात असतात त्या दोघांना सायली, अर्जुन, अश्विन सगळ्यांनी मिळून इथे रंगेहात पकडलेलं असतं. आणि इथे ज्या लोकांना घरामध्ये आसरा दिला, ज्यांना मान सन्मान सगळं काही दिलं, त्याच लोकांनी खाल्लेल्या ताटामध्ये कशा पद्धतीने घाण केलेली असते हे आता सगळ्यांनीच बघितलेलं असतं. सायलीचे आई वडील म्हणून सगळेजण त्यांना मान देत होते, त्यांच्या चुका पोटात घालत होते. पण इथे आता खूप मोठं सत्य सुभेदारांना कळलेलं असतं आणि ते म्हणजे मैनावती आणि सदा लोखंडे हे तिचे आई वडील नसल्याचं सत्य तिने आता सगळ्यांना सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आता सायली म्हणते की तुम्ही आई वडील म्हणून या शब्दाला कलंक आहात. तुमच्या पोटी बरं झालं मी जन्म घेतला नाही. तुमच्यासारखे आई वडील असल्यापेक्षा ते नसलेले बरे आहेत. ज्या घरामध्ये तुम्हाला मी आणलं मुलगी म्हणून, तुमचं सगळं मी प्रेमाने केलं आणि तुम्ही काय केलं, जिला मुलगी म्हणलात तिच्याच घरामध्ये तुम्ही चोरी केलीत. लाज नाही वाटली तुम्हाला चोरी करताना? काय कमी काय पडत होतं तुम्हाला? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणते बाद झालं. आमचं चुकलं की आम्ही तुम्हाला या घरामध्ये घेऊन आलो. आणि अर्जुन म्हणत असतो खरं तर माझी चुकी आहे. मी माझ्या बायकोला तिचे आई वडील मिळवून देण्यासाठी खूपच जास्त एक्सायटेड झालो होतो आणि म्हणूनच माझ्याकडून चूक झाली आणि मी तुम्हाला या घरामध्ये घेऊन आलो. पण तुम्ही दोघेजण फ्रॉड माणसं आहात हे आता आम्हाला कळून चुकले. त्यामुळे तुम्ही आता या घरामध्ये राहायचं नाही. आत्ताच्या आत्ता तुम्ही या घरातून चालतं व्हायचं, असं सायली म्हणते आणि त्या दोघांना हाताला धरून ती गेटच्या बाहेर हकलून देते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मैनावती आणि सदा लोखंडे हे चॅप्टर आता सुभेदारांसाठी तिथल्या तिथे क्लोज झालेलं असतं. प्रश्न उरतो तो पूर्णाजीचा की पूर्णाजी एवढा मोठा आरडाओरडा झाला तरीसुद्धा बाहेर कशा आल्या नाही. सगळेजण पूर्णाजीला बघायला जातात तर पूर्णाजी बेशुद्ध झालेली असते, कारण तिला गुंगीचं औषध देण्यात आलं होतं. कारण कॉफी त्या ठिकाणी ठेवलेली असते, त्याच्यामार्फत इथे सायलीला आणि अश्विनला हे समजलेलं असतं. त्यामुळे अश्विन पूर्णाजीला एक इंजेक्शन देतो आणि तो म्हणतो की थोडा वेळ तिला आराम करू द्या, पूर्णाजी शुद्धीवरती येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सायली म्हणत असते की हे सगळं त्या मैनावती आणि सदा लोखंडेमुळे झाले. या घरामध्ये आले आणि बिचाऱ्या पूर्णाजीला त्रास दिला, त्यांना गुंगीचं औषध देऊन त्यांच्या रूममध्ये चोरी करून जात होते ते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो इतकी नालायक माणसं असतील असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. तेव्हा सायली म्हणते मला तर कधी कधी वाटतं की मैनावती म्हणत होती ना की सदा लोखंडे 2 दिवस मुलींकडे गेलेत, ते सुद्धा कुठल्या तरी खोट्या ठिकाणी गेले असतील, ते सुद्धा ती मला खोटंच बोलली. तेव्हा अर्जुन म्हणतो हो बायको, ते पण खोटंच आहे, कारण सदा लोखंडे त्यावेळेला 2-3 दिवस जेलमध्ये होता. मीच त्यांना जेलमधून घेऊन आलो आहे. तेव्हा सायली म्हणते एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला का नाही सांगितली. तेव्हा अर्जुन म्हणतो कारण कुठेतरी मला वाटत होतं ते तुझे वडील असले तर तुला त्रास होईल. तेव्हा सायली म्हणते मग आता जो काही त्रास झाला तो कमी होता का. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमाला सगळं काही आठवायला लागलेलं असतं. तेव्हा सायली आणि प्रतिमा या दोघींचं फोनवरती बोलणं होतं. तेव्हा प्रतिमा म्हणत असते सायली, अगं मी मंदिरामध्ये जाणार आहे, तू पण येणार आहेस का. तेव्हा सायली म्हणते ठीक आहे, आपण दोघीजणी मंदिरामध्ये जाऊ. तेव्हा सायली आणि प्रतिमा दोघीजणी मंदिरामध्ये गेलेले असतात. तिथे खूप जास्त लाईन लागलेली असते, म्हणून सगळेजण भाविक लाईनमध्ये उभं राहून दर्शन घेत असतात जेणेकरून गर्दी होऊ नये म्हणून.
आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मंदिरामध्ये पूजा करणारी व्यक्ती असते ती म्हणजे महिपत. महिपतने आपल्या मुलीसाठी ती पूजा आता करायचं ठरवलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पूजा करत असताना महिपत गुरुजी दोघेजण बोलत असतात आणि सायली प्रतिमा दोघीजणी लाईनमध्ये उभे राहिलेल्या असतात. तेवढ्यातच सायलीला फोन येतो. आवाज येत नसल्यामुळे ती बाजूला फोनवरती बोलण्यासाठी जाते आणि इथे प्रतिमा आणि सायली दोघीजणी जेव्हा भेटतात तेव्हा सायलीने प्रतिमाला सांगितलेलं असतं की सदा लोखंडे आणि मैनावती तिचे आई वडील नाहीत हे मला मधुभाऊंनी सांगितलं. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रतिमा म्हणत असते, बरं झालं योग्य वेळेला का होईना पण त्यांचं सत्य तुझ्यासमोर आलं. त्यानंतर इथे आता सायली फोनवरती बोलत असते आणि इथे प्रतिमा लाईनमध्ये उभी असते. तिचं लक्ष आता समोर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जातं. त्या ठिकाणी तिला महिपत दिसतो. तेव्हा इथे प्रतिमाला 22 वर्षांपूर्वी झालेला अपघात तिच्या नजरेसमोर येतो आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती जे काही जळकं लाकूड महिपतने मारलेलं असतं ते सुद्धा तिला फ्लॅशबॅकमध्ये सगळं काही आठवतं. आणि तेव्हा इथे प्रतिमा हळूहळू लाईनमधून आता बाहेर पडते आणि जाऊन महिपतला बघत असते. तेव्हा इथे महिपत आपल्या मुलीसाठी छान आरती वगैरे करत असतो, कारण इथे साक्षीला सचिनबरोबर लग्न करायचं असतं आणि त्यामुळेच इथे आता तो पूजा वगैरे करायला आलेला असतो. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे प्रतिमा त्याच्या पाठोपाठ जाते आणि त्याचा चेहरा बघत असते. आणि जेव्हा ती महिपतचा चेहरा बघते तेव्हा तिला आठवतं की हा तर तोच माणूस आहे ज्याने मला मारण्याचा प्रयत्न केला होता. आणि तेव्हा ती म्हणते, तू तू तर तोच आहेस ना. तेव्हा महिपतच्या हातामध्ये इथे आता अग्नी असते आणि महिपतला माहिती असतं की प्रतिमाला अग्नीची किती भीती वाटते. आणि त्यामुळेच प्रेक्षकांनो, महिपत म्हणतो, काय, कोण तू म्हणजे काय, काय बोलायचं आहे तुला, तू तोच आहेस ना म्हणजे काय. आणि तेव्हा तो बोलता बोलता अग्नी तिच्या तोंडासमोर घेऊन येतो आणि तिला अग्नीची भीती वाटत असते आणि ती जोरात किंचाळते आणि जमिनीवरती कोसळते. तेव्हा इथे सायली फोनवरती बोलत असताना तिचं लक्ष प्रतिमाकडे जातं आणि ती धावत पळत प्रतिमाकडे येते आणि म्हणत असते, प्रतिमा आत्या, काय झालं तुम्हाला, काय झालं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे प्रतिमाचं डोकं सायली आपल्या मांडीवरती घेते आणि महिपतकडे रागाने बघायला लागते. तेव्हा महिपत मोठे मोठे डोळे करून आता सायलीकडे सुद्धा रागाने बघत असतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते की प्रतिमा आत्या का घाबरल्या असतील, महिपतच्या हातामध्ये असलेल्या अग्नीला घाबरल्या असतील की त्या स्वतः महिपतला घाबरल्या असतील, असा संशय सायलीच्या मनामध्ये आलेला असतो. त्यानंतर महिपत आता पूजा वगैरे उरकून तिथून निघून जातो आणि सायली प्रतिमाच्या तोंडावरती पाणी मारते आणि तिला कसं बसं गाडीमध्ये टाकून घरी घेऊन येते. तेव्हा इथे रविराज काकासुद्धा सुभेदारांच्या इथेच आलेले असतात आणि अश्विन प्रतिमाला चेक वगैरे करतो. प्रतिमाला का बरं चक्कर आली असेल, तर तिला काहीतरी आठवलं असेल, तिला जुन्या गोष्टी बऱ्याच आठवत आहेत आणि त्यामुळे ताण वगैरे आला आणि त्याने सुद्धा चक्कर आली असेल असं इकडे अश्विनने सांगितल्यानंतर काळजीचं काही कारण नाही आहे असं सुद्धा त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण आता प्रतिमा त्या शुद्धीवरती येण्याची वाट बघत असतात आणि फायनली आता प्रतिमा शुद्धीवरती येते. तेव्हा रविराज काका, अर्जुन सगळेजणच तिथे असतात. ते विचारपूस करत असतात की काय झालं प्रतिमा, तू तर सायलीबरोबर मंदिरात गेली होतीस ना दर्शनासाठी, कारण तुला मनाची शांतता हवी होती म्हणून तू गेली होतीस ना. मग अचानकपणे असं काय झालं, तू तिथे असं काय बघितलंस म्हणून तुला चक्कर आली. तेव्हा इथे सायली म्हणते, मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगितली नाही आहे. तिथे तो महिपतसुद्धा होता आणि महिपतला बघितल्यानंतरच प्रतिमा आत्यांना चक्कर आली. जेव्हा इथे सायली हे सगळं सांगत असते तेव्हा प्रिया ते बोलणं ऐकते आणि प्रियाला तर खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, अरे देवा, म्हणजे या अर्ध्या मेंदूच्या बाईने त्या महिपतला ओळखलं की काय. आणि आता जर हिने सांगितलं की महिपतनेच तिला मारण्याचा प्रयत्न केला होता की हा रविराज आणि अर्जुन हे दोघे जण काही त्याला सोडणार नाही. महिपतला पकडलं की नागराजचं नाव बाहेर येणार, नागराजला पकडलं की आपोआपच माझं नाव बाहेर येणार. अरे देवा, आता मी काय करू, असा प्रश्न आता प्रियाला पडलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया आधीच घाबरलेली असते. तेव्हा इथे प्रिया लगेच म्हणते, महिपतला का घाबरली असेल ती, त्याचा काय संबंध. तेव्हा इथे सायली म्हणते, तू गप्प बस ग, कुणाचा कुणाशी कधी कसा संबंध लागेल ना ते तुला नाही कळणार. खरं तर तुला कळायलाच हवं, तुझासुद्धा नाही का कुठल्या कुठल्या लोकांबरोबर संबंध आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो,
इथे आता सायलीने प्रियाला तर गप्प केलेलं असतं, मात्र रविराजला आता संशय येतो आणि रविराज म्हणतो की काय झाले प्रतिमा, खरं खरं सांग, तू मंदिरामध्ये कुणाला बघून इतकी घाबरलीस? तेव्हा सायली म्हणते की हे बघा प्रतिमा आत्या, तुम्हाला कुणालाही घाबरायची गरज नाही, जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा ना. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रतिमा म्हणते की मी तुम्हाला सांगायचे ना, कुणीतरी माझ्या चेहऱ्यावरती जळकं लाकूड मारते असं मला सतत दिसतं आणि ते माझ्याबरोबर घडले. माझ्या चेहऱ्यावरती जे व्रण होते ते त्या माणसामुळेच होते. तेव्हा रविराज काका म्हणतात, बरोबर, कोण होता तो माणूस? त्या माणसाला आज मी मंदिरामध्ये बघितलं आणि तो महिपतच होता. सायली म्हणते ना की तो महिपत होता, तर तो महिपतच होता ज्याने माझ्या चेहऱ्यावरती जळक्या लाकडाने वार केले होते आणि मला मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू खरं बोलतेस प्रतिमा आत्या, तो महिपतच होता, तू व्यवस्थित त्याला बघितलं होतंस ना? तेव्हा अर्जुन आपल्या मोबाईलमध्ये असलेला महिपतचा फोटो प्रतिमाला दाखवतो आणि म्हणतो, खरं सांग, हा तोच माणूस होता का ज्याने तुझ्यावरती हल्ला केला होता 22 वर्षांपूर्वी? तेव्हा प्रतिमा म्हणते, हो अर्जुन, मी अजिबात खोटं बोलत नाही आहे आणि मला सगळं काही स्पष्टपणे आठवतंय, मी खरंच सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने व्यवस्थितरित्या फोटो वगैरे दाखवलेले असतात आणि तो पुन्हा पुन्हा विचारत असतो जेणेकरून काहीही गैरसमज व्हायला नको. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, अर्जुन, तुला असं वाटत असेल की मी काहीतरी चुकीचं बोलते, पण मी खरंच सांगते, मला सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित आठवत आहेत. जेव्हा तुझ्या वाढदिवसावरून आम्ही निघालो होतो तेव्हा एका टेम्पोने आमच्या गाडीला धडक दिली आणि आमची गाडी दरीमध्ये कोसळली. त्यानंतरसुद्धा मी जिवंत होते अर्जुन, आणि मी गाडीतून बाहेर पडून वरती येण्याचा प्रयत्न करत होते आणि तेवढ्यातच हा माणूस आला आणि त्याने जळकं लाकूड घेऊन माझ्या चेहऱ्यावरती हे वार केले आणि हे मला स्पष्टपणे आठवतंय. याला 2दा-3दा मी बघितलेलं आहे आणि याला बघितल्यानंतर मला चक्करसुद्धा आली आहे. फक्त एवढंच की याचं नाव मला माहिती नव्हतं की महिपत आहे म्हणून. पण आता सायली म्हणाली की तो महिपत होता, तेव्हा मी तुम्हाला सांगते की हा तोच महिपत आहे ज्याने 22 वर्षांपूर्वी मला मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, अच्छा, म्हणजे हे महिपत प्रकरण बोलायला गेलं तर ते आत्तापासूनचं नाही आहे, तर हे 22 वर्षांपासूनचं आहे, असं इथे रविराज काकांना कळतं. तर प्रेक्षकांनो, 22 वर्षांपूर्वी महिपतने सायली, प्रतिमा, रविराज काका यांचा अपघात घडून आणला होता नागराजच्या सांगण्यावरून, आणि नंतर बरोबर मधुभाऊ, सायली आणि आश्रम यांना सांभाळत असताना ह्याच आता महिपतचा संबंध मधुभाऊंशी सुद्धा आलेला असतो. म्हणजे सायलीच्या जन्मदात्या वडिलांना आणि सायलीच्या सांभाळ केलेल्या वडिलांना दोघांनासुद्धा महिपतने त्रास हा दिलेलाच आहे. मग काय प्रेक्षकांनो, आता महिपतबद्दलचं सत्य इथे अर्जुन आणि रविराज काकांना कळल्यानंतर ते काय गप्प बसतायत का? दोघेही निघतात आणि जातात महिपतच्या घरी प्रतिमाला घेऊन. आणि अर्जुन म्हणतो, प्रतिमा त्या नीट बघ ह्या माणसाला, हा तोच माणूस आहे का? तेव्हा प्रतिमा म्हणते, हो अर्जुन, हो, हा तोच माणूस आहे. तेव्हा इथे अर्जुन आता दे दनादन त्या महिपतच्या थोबाडीत लगावतो, त्याला हवा तसा मारतो. रविराज काका त्याचं थोबाड फोडतात आणि म्हणतात, का केलंस तू असं? का केलंस? का आमच्या गाडीचा अपघात केलास? का माझ्या बायकोला मारलंस तू? तुझा आणि आमचा काय संबंध होता? का आम्हाला त्रास दिलास? त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता महिपत मी काय केलं, मी काही केलेलं नाही आहे असं म्हणत असतो. पण इथे आता अर्जुन, रविराज काका त्याला खूप जास्त मारतात आणि विचारत असतात की तू का असं केलंस ते खरं खरं सांग. पण आता इथे महिपत सध्या तरी नागराजचं नाव घ्यायला तयार नसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, नागराज तर पूर्णपणे घाबरलेला असतो की बाप रे, आता ह्या वहिनीला महिपतसुद्धा आठवला, म्हणजे महिपतचं प्रकरण बाहेर आलं की माझंही प्रकरण बाहेर येणार, म्हणून नागराज भयंकर घाबरलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नागराज महिपत यांची वाट तर लागणारच असते, त्याचबरोबर प्रियाची सुद्धा वाट लागणार असते. आणि तेव्हा इथे आता अर्जुनने इन्स्पेक्टर सावंत यांना फोन केलेला असतो आणि महिपतच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला असतो आणि इथे त्यांच्या टीमला बोलावून महिपतला आत्ताच्या आत्ता अरेस्ट करा असं सुद्धा सांगितलेलं असतं. बाकीचं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही लवकरात लवकर करा आणि जी केस ही क्लोज झाली होती ती आता पुन्हा रिओपन करा आणि या केसचा मागोवा घ्या, म्हणजे नक्की हे अपघात कोणी घडून आणण्याचा प्रयत्न केला, या गोष्टी कशासाठी करण्यात आल्या होत्या.
माझी बायको जिवंत आहे हे माहिती असताना तिला पुन्हा का मारण्यात आलं होतं, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही शोध घ्या, असं आता रविराज काकांनी इन्स्पेक्टर सावंत यांना सांगितलेलं असतं. आणि अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, इथे प्रतिमाने 22 वर्षांपूर्वीचा खुलासा केल्यानंतर की महिपतनेच माझ्यावरती हल्ला केला होता हे सत्य बाहेर आल्यानंतर रविराज काका आणि अर्जुनने महिपतला पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेलं असतं. त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते.